शुभ्या काय झालं? अरे भाई ठरलं ना लागले. अरे वा 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 भरलं भावाचं ठरलं पोर कोण आहे? प्रतीक्षा ना? हा अरे भाई एक नंबर बारी भिडावली हा. बरं कुठवर आली तयारी? तयारी झाली बरं का तशी. लग्नात चल बुक केलाय का? नाही ना अजून. अरे काही घंटा तयारी केली का रे आमच्या तू? नशीब तुमच्या घरात 4 लग्न आल्यात. आजच्या आज आपण जाऊ आणि लग्नात चल बुक करू. बरं. आणि डीजे वाला हाय भावाच्या ओळखीचं एकदम तोच बघणार आहे. ते ऍडमट एवढं हुशार आहे का रे? त्याला अंगाचा कपड्यात साबण कळवतो का? राहू दे मी मा बघतो. चांगलं बघ लोकल नको बघू. डीजे वाला फायनल. हा फोटोग्राफर हाय ना माझ्या मामाचा पोरग. ते थर्ड क्लास. अरे त्याने कॅमेरा हातात पकडला ना असं वाटतं नारळ हातात धरलाय आणि जमिनी खालचं पाणी शुद्धीत असतो. पानाडी आहे का तू? राहू दे मी माझं बघतो. माझ्या मस्त ओळखीचे फोटोग्राफर फायनल. हा आता मला सांग आणि म्हणचं आणून दे फीस नाही केले. नाही पुढं पण जा आपण डोंगराव जाऊ नको. तुझ्या बायकून ढकलून दिल्या फोटो जीव जाय ना व्हायला. आजकालच्या पुरीला आहे ना कोणचं ज्ञान द्यान नसते. त्यांना फक्त आहे ना पैसा प्यारा असतो. ए शुभ्या काही नको बोलू. माझ्यावाली ना लेलो आहे माझ्यासाठी. दुसरं काय राहिलं असेल तर सांग नाही तर निघतो मी. ए बोनी कपूर अरे कायला रागवतो माझ्या राजा? अजून महत्वाचं सांगायचं राहिले तुला. बरं सांग. हे बघ तुझं लग्न झाल्यावरती तुझी जबाबदारी वाढणार आहे. तुझ्या कमाईवरती तुझं अख्खं कुटुंब अवलंबून राहणार आहे. त्यामुळे भविष्याच्या सोयीसाठी एखादा इन्शुरन्स काढून घे. कोणता इन्शुरन्स? अरे टर्म इन्शुरन्स. तू गेल्यानंतर तुझ्या कुटुंबाला त्याचाच आधार आहे. ए बाबा मी लग्न करतोय मरायला नाही निघालो. अरे विषय मरणाचा नाही आमच्या जबाबदारीचा आहे. एकदम खरं बोलला बरं का शुभे. पण इन्शुरन्स म्हणजे सामान्य माणसाच्या खिशाबाहेरची गोष्ट आहे. अरे नाही रे आमच्या याचा प्रीमियम 400 ते 500 रुपयापासून सुरू होतो आणि पॉलिसी होल्डरच्या निदानानंतर त्याच्या कुटुंबाला कोट्यवधी रुपयाचा कव्हरेज मिळू शकतो. आणि जेवढं कमी वेळात घेशील ना तेवढा प्रीमियम कमी राहील आणि ते पण लाईफ टाईम. आणि आपल्याला घ्यायचं कुठून? अरे माझ्या बायोमध्ये लिंक दिलेली आहे त्याच्यावर जाऊन तू क्लिक कर. तिथे गेल्यावरती ट्रस्टेड कंपन्यांशी कम्पेअर करून तुला ऑनलाईन डिस्काउंट पण भेटेल. वा तुमचा मित्र तर खूपच समजूतदार आहे. थँक्यू वहिनी. आणि ते हनीमूनचं काय बोलत होते तुम्ही? काय नाही अमितला म्हणलं हनीमूनला लांब जा कुठेतरी.